शिवाजी पार्कवर महायुतीच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज ठाकरे एकाच मंचावर पाहायला मिळणार आहेत। राज ठाकरे महायुतीमध्ये सहभागी झाल्यानंतर राज ठाकरे पहिल्यांदाच मोदींसोबत जाहीर सभा घेणार आहेत आणि या सभेसाठी जवळपास 1.25 लाख नागरिकांची उपस्थिती अपेक्षित आहे। तर मुंबईमध्ये इंडिया आघाडीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जाते। यावेळी शरद पवार, उद्धव ठाकरे, अरविंद केजरीवाल तसंच मल्लिकार्जुन खरगे एकाच व्यासपीठावर पाहायला मिळणार आहेत। यावेळी महायुती विरुद्ध इंडिया आघाडी असं चित्र मुंबईत असेल। नितीन गडकरी नाशिक आणि धुळ्याच्या दौऱ्यावर आहेत, तर महायुतीच्या उमेदवारांसाठी गडकरी जाहीर सभा देखील घेणार आहेत। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या भावेश भिंडेला मुंबई क्राईम ब्रांचने अटक केली आहे। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झालाय, तर भावेश भिंडेला मुंबई पोलिसांनी राजस्थानमधल्या उदयपूरमधून अटक केलेली आहे। शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण कुणाचं याबाबत सुरू असलेली सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे, तर 17 मे रोजी होणारी सुनावणी सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांच्या ब्राझील दौऱ्यामुळे पुढे ढकलण्यात आली आहे। गुलाबराव पाटलांनी मुख्यमंत्र्यांकडील बॅगच्या प्रकरणावरून विरोधकांवर चांगलाच निशाणा साधलाय। मी सुद्धा प्रवास करतो, माझ्याकडे पण बॅग आहे असं म्हणत टोला देखील लगावलाय। विरोधकांकडे कोणतेही मुद्दे शिल्लक राहिले नसल्यामुळे बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय असा हल्लाबोल देखील त्यांनी केलाय। मंत्री गुलाबराव पाटलांनी उद्धव ठाकरेंवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आणि ज्या वडिलांनी काँग्रेसला विरोध केलाय त्या काँग्रेसला आता तुम्ही मत देणार हे कोणत्या गणितात बसतं असा सवाल गुलाबराव पाटलांनी केलाय। कल्याण लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ तयार करण्यात आलेलं रॅप सॉन्ग सध्या व्हायरल होत आहे। जनता श्रीकांत शिंदे के साथ है या रॅप सॉन्गमुळे निवडणूक रिंगणामध्ये रंगत आली आहे। सोनिया गांधी रायबरेली दौऱ्यावर असून यावेळी काँग्रेसकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे, तर रॅलीमध्ये त्यांच्यासोबत राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि अखिलेश यादव एकाच मंचावर येणार आहेत। सोनिया गांधी आणि अखिलेश यादव हे पहिल्यांदाच एकाच मंचावर एकत्र पाहायला मिळतील। अहमदनगरमधून पारनेरचे उमेदवार निलेश लंके यांनी लोकसभा लढवण्यासाठी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता। लंकेंचा विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा स्वीकारण्यात आलाय, त्यामुळे आता पारनेर मतदारसंघातील जागा रिक्त आहे। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आलाय, ज्यामध्ये कोणताही अपवाद केला नसल्याचं स्पष्टीकरण सर्वोच्च न्यायालयानं दिलंय, तर या निर्णयासंदर्भात होत असलेल्या राजकीय दाव्या प्रतिदाव्यांवर भाष्य करण्यास मात्र न्यायालयानं नकार दिलाय। देशामधील विमान प्रवाशांच्या संख्येत विक्रमी वाढ झाल्यानं त्यांचा विमान कंपन्यांना मोठा लाभ होतोय। गेल्या 2 वर्षात विमान कंपन्यांच्या तोट्यात तब्बल 12,000 कोटींची घट झाली आहे। सेवानिवृत्त ज्येष्ठांसाठीच्या गृहनिर्माण प्रकल्पासाठीची नियमावली महारेरानं जाहीर केली आहे, तर त्यांच्यासाठी उभारणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पांच्या नियमावलीत इमारतीचं संकल्पचित्र, स्वयंपाकघर, स्नानगृह, लिफ्ट, जिना, सुरक्षा व्यवस्था याबाबत काळजी घेण्याचे निर्देश विकासकांना दिले। मुंबई विद्यापीठाच्या पहिल्या आणि दुसऱ्या सेमिस्टरच्या रिव्हॅल्युएशनच्या निकालाला विलंब झाल्यानं तब्बल 3,000 मुलांचं भवितव्य आता टांगणीला लागलंय। संपूर्ण वर्षच नाही तर 1 ते पावणे 2 लाख रुपये फी देखील वाया जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे आता विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयाचं दार ठोठावलंय। CSMTवर 24 डब्यांच्या मेल एक्सप्रेस थांबाव्यात यासाठी हाती घेण्यात आलेल्या फलाटांच्या कामासाठी मध्य रेल्वेवर आजपासून 19 मे पर्यंत रात्रकालीन ब्लॉक घेतला जाणार आहे। ब्लॉक काळामध्ये CSMT भायखळा मार्गावर रेल्वे सेवा उपलब्ध नसेल आणि CSMT वरून शेवटची लोकल 12:14 कसाऱ्यासाठी सुटेल। तर गेल्या 22 वर्षात मध्य आणि पश्चिम रेल्वेनं मुंबई महापालिकेचे तब्बल 572 कोटी थकवलेत। रेल्वेनं पाणीपट्टी, मलनिस्सारण किंवा मालमत्ता कराचे पैसे अजून भरलेलेच नाहीये।
मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक 10-11च्या विस्तारीकरणाचं काम शेवटच्या टप्प्यात आलंय। त्यामुळे आता लोकल आणि मेल एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल देखील केलाय। 17 मे शुक्रवारी रात्रीपासून ते 1 जून पर्यंत दररोज रात्री 11 ते पहाटे 5 पर्यंत 6 तासांचा ब्लॉक असणार आहे। परळी येथील नागनाथप्पा हालगे अभियांत्रिकी महाविद्यालयात मोबाईल समोर ठेवून बिनधास्त कॉपी केल्याचा गैरप्रकार चव्हाट्यावर आला होता। या प्रकरणी आता विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन मंडळानं महाविद्यालयातील परीक्षा केंद्र, प्राचार्य, प्राध्यापकांवर 3 वर्षांसाठी बंदी घातली आहे। पाणी प्रश्नांवर संभाजीनगर पालिका चांगलीच आक्रमक झाली आहे। सिडकोतील पालिकेच्या जुन्या जलवाहिनीवरील 27 अनधिकृत नळ खंडित करण्यात आले आहेत आणि त्याच्या आदल्या दिवशीच याच परिसरामधील 38 अनधिकृत नळ तोडण्यात आले होते। जळगावमधील आसोदा रेल्वे उड्डाणपुलाचं काम 16 महिन्यातच आता पूर्ण झालंय, तर लोकसभा निवडणुकीनंतर पथदिव्यांचं काम पूर्ण करून पुलावरून वाहतूक सुरू केली जाणार आहे। त्यामुळे रेल्वे गेटमुळे होत असलेल्या वाहतूक कोंडीपासून नागरिकांची सुटका होणार आहे। नागपूर पालिकेनं होर्डिंग संदर्भामधील कारवाईला सुरुवात केली आहे। मनपाच्या आकाशचिन्ह विभागाकडून सर्वेक्षण करण्याला सुरुवात झाली असून धरमपेठ भागामधील कॉफी हाऊस चौकातील इमारतीवरील जुन्या होर्डिंगवर पालिकेनं बुलडोझर चालवलाय। घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेची रत्नागिरी पालिका प्रशासनानं गंभीर दखल घेतली आहे, तर शहरातील 200 अधिकृत होर्डिंग्स मालकांना स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याचा अहवाल नोटीस देण्याची नोटीस बजावण्यात आली आहे। नागरिक सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यासह शहर बकाल होणार नाही अशी दक्षता घेऊन होर्डिंग्सना परवानगी दिली जाणार आहे आणि त्यानुसार आता जाहिरात फलक धोरणात तरतुदींचा समावेश करण्यात येणार असल्यानं तुर्तास नवीन जाहिरात फलकांना परवानगी दिली जाणार नाही असं मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराण यांनी म्हटलंय। बीडमध्ये दुष्काळाच्या तीव्र झळा जाणवतात। 382 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातोय आणि 6,83,000 लोकांची मदत टँकरवर अवलंबून आहे। सोलापूर शहरामधील उजनी धरणाची पाणी पातळी -52% पोहोचल्यानं शहापूरला 6 दिवसाआड पाणीपुरवठा केला जातोय। त्यामुळे त्या महापालिकेकडून तिबार पंपिंग सुरू करण्यात आलं आणि चिंचपूर बंदरातील पाणी शहराला 20 मे पर्यंत पुरणार आहे। अंधेरी पूर्व येथील जुनी नादुरुस्त जलवाहिनी काढून टाकण्याचं काम 22 मे रोजी सकाळी 9 वाजल्यापासून 23 मे रोजी मध्यरात्री 1 वाजेपर्यंत केलं जाणार आहे। परिणामी या दुरुस्तीच्या कामाच्या 16 तासांदरम्यान अंधेरी आणि आसपासच्या विभागातील पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार आहे। साताऱ्याच्या माण तालुक्यातल्या बिजवडी इथं गारपिटीचा अवकाळी पाऊस झाला। त्यामुळे क्रॉप कव्हर टाकलेल्या डाळिंबीच्या बागेत गारांचा खच पडलेला असून डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना गारपिटीचा फटका बसलाय। धाराशिव जिल्ह्यात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस झालाय। धाराशिव, तुळजापूर, भूम, परंडा, कळंब या तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे झाडं उन्मळून पडल्यात आणि काही ठिकाणी घरांच्या भिंती पडल्यात, तर वीज पडून जनावर देखील त्या मृत्युमुखी पडली आहेत। आणि असं बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततोय। पाहत राहा न्यूज 18 लोकमत।